चला मॅचला सुरुवात होते. वनकुसोडे ब संघाच्या विरोधात घेत असताना घेरा जाते गड संघ. दोन्ही संघामध्ये ही मॅच आहे. इथे टॉस जिंकला घेरा जाते गड संघाने आणि फर्स्ट बॅटची निवड केली आणि ही बॅटची निवड करत असताना ही बॅटची निवड योग्य ठरेल का घेरा जाते गड संघाला हे पाहणं खूप गरजेचं असेल. हेल 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 हेलो चला गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी पहिल्या इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू राईट अप वर द विकेट. पहा गतीमध्ये परिवर्तन केलं. पंच आमच्याकडे वेळ गेले. इथे वाटचा इशारा केला. इथे आव्हान त्या धाव खात्यामध्ये ऍड केली एक धावांची. इथे पहिला चेंडू पहा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फटका सजवला गेला. चांगल्या गोलंदाजाची इथे गोलंदाजी करत असताना इथे फटकेबाजी देखील चांगले होते प्रदीपच्या माध्यमातून. एकीकडे प्रदीप भोसले दुसरीकडे किरण मांडवकर हे दोन जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहतो पॅडी तर दुसरीकडे किरण ही दोन जोडी मैदानाच्या आतमध्ये घेरा गड संघाकडून. इथे फटका सजवला गेला की शोधून काढलं. क्षेत्ररक्षण मात्र योगेश आहे. थ्रोपेक करेल. एक धाव मात्र कंप्लीट करतो. इथे पहा चित्तेच्या वेगाने चेंडूवर त्याला थ्रोपेक केलं. एक धाव वरती थांबवलं गेलं घेरा गड संघाला. इथे 5 धावा खात्यामध्ये ऍड. 5 धावांची धावफलक पुढे सरसळलं. 5 आकडेवरती जाऊन पोहोचलाय संघ. राईट अप ऑर द विकेट. पहा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता प्रदीपचा. इथे प्रयत्न सक्सेस झाला होता परंतु चेंडू पहा काय घडतंय. दोन धावा असतील. इथे फटका सजवला गेला होता परंतु थोडस मैदानाचा विचार केला तर थोडस अडथळा निर्माण झाला. इथे फटका सजवला गेला होता परंतु आतमध्ये जाऊन झाडाला लागून मात्र चेंडू आतमध्ये येताना पाहायला भेटला. परंतु 2 धावा खात्यामध्ये ऍड केले जातील. 2 धावांची धावफलक पुढे सरळ जाऊन पोहोचला 7च्या घरामध्ये. 7 धावा धावफलकावरती. पहा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न हवेमध्ये असेल. झेल येईल का. इथे झेल सुटली गेली. झेल सुटली. इथे तुम्ही मॅच सोडली आणि मॅच सोडली. पहा झेल सुटली ते सुटली परंतु चौकार देखील गेला. इथे पहा थोडस बंबल झालं. इथे थोडस पाहिलं गेलं तर खराब क्षेत्ररक्षणचा दर्जा आणि खराब क्षेत्ररक्षणचा दर्जा होत असताना इथे संधी मिळाली फलंदाजाला. इथे झेल होती तिथे झेल सुटली चौकार आला आणि 4 धावेने धावफलक पुढे सरसळला. 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचला संघ. इथे फटका सजवला गेला. हवेमध्ये असेल योग्य जाईल चेंडूवरती. पहा चांगला क्षेत्ररक्षणचा दर्जा. पंधरा धावा धावफलकावरती गोलंदाजीवरती अभिमन्यू गोलंदाजी करत असताना राईट ऑर द विकेट हाताळण्यासाठी सज्ज झालाय. इथे फटका सजवला गेला होता. बॅटची कट लागली. चेंडू मात्र जाऊन आदळला. डिक्री झोन मध्ये एकच धाव भेटेल. 1 धावीची धावफलक पुढे सरसळेल. धावफलकावरती धावा लागतील त्या म्हणजे 16. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 16 धावा धावफलकावरती. आता मात्र 18 चेंडूचा खेळ शेष असेल. 16 धावा देखील आल्या पॉवर प्ले मध्ये. म्हणजे चांगले फलंदाजी आतापर्यंत करत असताना घेरा जाते गड संघाचे हे फलंदाज प्रदीप दुसरीकडे किरण आणि प्रदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहतोय आपण खेळीसाठी आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्याने मात्र 1 चौकार लगवला. 2 चौकार लगवत असताना सध्याच्या घडीमध्ये खेळत असताना आपण पाहतोय
14 धावेवरती खेळत असताना स्वतः पाहतोय आपण प्रदीपला. इथे दोन्ही विकेट देखील खूप महत्वाचे आहेत. इथे तुम्ही जर जोडी तोडली तर इथे थोडासा बॅकफुटला जाऊ शकतो संघ. गड संघ थोडासा दबावामध्ये देखील येऊ शकतो. इथे जोडी तोडणं खूप इम्पॉर्टंट असेल. इथे विकेट घेणं खूप इम्पॉर्टंट असेल वनखेडे ब संघाला. बॉलर क्रमांक दुसरा गडी मात्र गोलंदाजीवरती येतो. गोलंदाजीवरती योगेश राईटम वरती विकेट हटवण्यासाठी गोलंदाजीवरती योगेश आलाय. समोर आहे किरण राईटम अर्ध विकेट. पाको टप्प्याचा चेंडू त्याला मात्र उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण असेल की काय? यस जेल होणार. पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी स्तंभूच्या असलेला जाताना पाहायला भेटेल. पहिला गडी जातो बॅक टू पविलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक लाड येतो मैदानाच्या आतमध्ये. दुसरीकडे आहे प्रदीप भोसले. पहिल्या विकेटचं पतन जशी चर्चा केली तशी विकेटचं पतन झालं. गडी क्रमांक पहिला देखील गडी स्तंभूच्या आश्रयाला इथे थोडीशी नजर लावली आणि नजर लावत असताना विकेटचं पतन. इथे चर्चा विकेटची केली तर विकेट मिळते इथे वंशकुशवाडी संघाला. इथे चर्चा थोडीशी कमी करावी लागेल कारण दोन्ही संघाला जिंकायचं आहे. गॅपमध्ये चेंडू काढला गेला. क्षेत्ररक्षण मात्र चेंडूवर धावत असताना एक धाव कंप्लीट करतो. एक धावींची धावपलक पुढे सरळ जाईल. जाऊन पोहोचेल संघ 17च्या घरामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत सध्याच्या घडीमध्ये वंशकुशवाडी बस संघाकडून आपण पाहतोय. पहिलं पॉवर प्लेच्या शतक असताना 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर थोडंसं थांबवलं गेलं योगेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू पेच करायचं. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर थोडंसं कमबॅक करत असताना योगेशला पाहतोय आपण. गोलंदाजीवरती समोर आहे प्रदीप. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न पहा. फुल अँड सक्सेसफुल. इथे फटका सजवला गेला. त्याला दिशा दिली आणि दिशा देत असताना सीमारेषेच्या बाहेर नक्कीच बाहेर जाईल आणि 5ला तर विकेट मिळेल. परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. फलंदाजानं मात्र षटकार लगवला गेला. त्याला बॉल चेंडू पाठवायचा आहे. इथे फटका पहा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि लाजबाब रिव्हर्सचा दर्जा आतापर्यंत प्रदीपच्या माध्यमातून. इथे फटकेबाजी करत असताना आतापर्यंत चांगल्या फटकेबाजीची खेळ करत असताना स्वतः संघासाठी प्रदीप भोसले पाहतो. सलामीसाठी आला होता. जी सलामीची जोडी होती ती फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. ज्या फलंदाजावरती अपेक्षा होत्या किरण मांडवकर बॅक टू पविलियन. त्यानंतर ना प्रदीप भोसले त्याची जागा चालवत असताना सध्याच्या घडीमध्ये गेला होते गड संघाकडून. इथे पहा हाईट जरी कमी असेल तरी ताकद पाहिली तर थोडीशी जास्तच आहे. इथे थोडीशी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. चेंडूला पाठवून दिलं सरळ कव्हरच्या डोक्यावरील सीमारेषेच्या बाहेर. 6 धावींसाठी 6 धावा आले. 6 धावींची धावफलक पुढे सरळ 23च्या घरामध्ये जाऊन आदळला संघ. 23च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला संघ. 23 धावा धावफलकावरती. 23 लसत 1 विकेट्स. इथे थांबवलं गेलं होतं योगेशने. त्यावरती आक्रमण करत असताना योगेशला थोडंसं थांबवलं. त्यानंतर थोडी फटकेबाजी पाहिली तर लाजबाब होत असताना इथे पहा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती आहे. फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये इथे काय घडते? यस इथे थांबवलं गेलं. थोडंसं चांगला क्रिकेटचा दर्जा आतापर्यंत प्रदेशच्या माध्यमातून. इथे विकेट जर रन घेत असतं तर विकेट प्राप्त झाले असते. परंतु इथे थोडंसं थांबवलं गेलं. कॉलिंग पाहिलं तर चांगलं आहे आतापर्यंत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. कॉम्बिनेशन पाहिलं तर लाजबाब आहे. इथे गोलंदाजीवरती गोलंदाज योगेश फटका सजवण्याचा प्रयत्न केला. इथे फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये फटका सजवला. विकेट घेतली. इथे काय करते? इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे विकेट मिळणार नाही. 2 धावा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धाव घेण्यामध्ये मात्र फलंदाज इथे तुम्ही जास्त हवा केली तर इथे विकेट मिळणार आणि इथे परिणाम भोगत असताना गैर संघ इथे तिथे 2 होत्या. तिथे 2 घ्यायला हव्या होत्या. तिथे 3री घेतली. तिथे फलंदाज बाद.
इथे फटका सजवण्याचा प्रयत्न हवेमध्ये असेल. इथे क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं बंबल झालं. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षणचा पारी झाले. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना थ्रो पेक करत असताना 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांची धावफलक पुढे सरसरला गेलं. धावफलकावरती जाऊन पोहोचला संघ 28. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती असताना धावफलकावरती 28 धावा पाहिल्या. त्यानंतर शतक क्रमांक दुसरं देखील संपलं. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपत असताना 28 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चांगला स्कोर पाहतोय आपण गेल्या गट संघाच्या फलंदाजांकडे. त्यानंतर आपण जे टी शर्ट पाहतोय मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याला किताबलं जाते परिधान करतोय ते आदरणीय शिवसेना वैद्यकीय कक्ष माजी उपतालुका अध्यक्ष युवा सेना पाटण यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. रुपेश कदम सर यांच्या माध्यमातून ही टी शर्ट तुम्हाला परिधान केले आहेत. खरंच कौतुक करावं लागेल अशा विशेष सहकार्य करणाऱ्यांच्या मान्यवरांचं, कारण एक चांगला हातभार लावण्याचं काम दावरत. यस, इथे पटका सजवला गेला. क्षेत्ररक्षण मात्र चेंडूवरती येते. थ्रो पेक करेल. 1 धाव मात्र 2 धावा मात्र कंप्लीट 1 धाव कंप्लीट करतो. 1 धावीची धाव पुढे सरळ जाऊन पोहोचेल संघ. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 29. मराठवाडी आता 29 झाले. तुमचे प्लेयर पण इथे आहेत, त्याला विचार त्याला प्लेयरला पण सांगू शकतो. पहिल्या वेळेला 16 होते, नंतर नाही तर सगळं लिहिलंय. हा एवढे झालं एवढे. चला 29 धावा धावफलकावरती. चला गेम स्टार्ट करा. तर गोलंदाजीवरती गोलंदाज आहे सुनील. सुनील येते गोलंदाजीवरती तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी. अकोटाप्याचा चेंडू हवेमध्ये असेल. झेल घेईल का? इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 1 धाव मात्र कंप्लीट केली. दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना 2 धावेवरती थांबवले होते. थ्रो देखील लाजबाब होतोय. इथे 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावांची धाव पुढे सरसळला गेला. जाऊन पोहोचला संघ 31च्या घरामध्ये. 31 लॉस ऑफ 1 विकेट 2 विकेट्स. ते पटका सजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडासा मिस झाला. 2 धावा मात्र मिळते खात्यामध्ये ऍड केले जाईल. 2 धावांची धाव पुढे सरसळला गेला. जाऊन पोहोचेल संघ
33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू पेश केले. 2 चेंडू पेश करत असताना 4 धावा खर्च केल्या. इथे गोलंदाजीवरती गोलंदाज शून्य गोलंदाजी करत असताना ते मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता. इथे विकेट किपर पाहतो लाजवाब विकेटीचा दर्जा. इथे पाय पण उचलू देत नाही. इथे मात्र थोडंसं चुकला की इथे विकेट मिळू शकते. इथे थोडंसं सांभाळून खेळावं लागेल प्रदीपला. आणि विकेट प्रदीपची घेण्यासाठी खूप प्रयत्न करत असताना वनखिसोडे संघ पाहतोय. आतापर्यंत या बॅटमधून पाहिलं तर षटकार आणि चौकार देखील आलेले आहेत. त्या फलंदाजाची विकेट घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतोय. इथे पहा वाईटचा इशारा केला. जास्त उसळीचा चेंडू होता. शरीराचा वेग घेतला. चेंडू मात्र निर्धाव वाईट देतोय. इथे 1 बाउंडचा इशारा देखील केले. एक अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केले जाईल. अवंतर धावींची धावफलक पुढे सहज जाऊन पोहोचेल. 34 धावा धावफलकावरती. इथे पहा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. परत एकदा पंच आमच्याकडे वळते. परत एकदा वाईटचा इशारा केला जातो. परत एकदा वाईटचा इशारा येत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचलाय संघ 35च्या घरामध्ये. इथे वाईट चेंडू येत असताना धावा मात्र खात्यामध्ये ऍड होतात. केरळ ते गडसंघ 35 धावांचा टार्गेट आतापर्यंत सज्ज झालेला आहे. अजूनही चेंडू तिसऱ्या षटकातील असताना पाहायला भेटतो. मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नामध्ये थोडेसे बॅट यष्टीपेक्षा चुकवला गेला आणि निर्धावच्या तिकडे झोनमध्ये जाऊन आदळतो चेंडू. इथे एक धाव मिळेल. एक धावीवरती थांबावं लागतंय फलंदाजाला. एक धावींचे धावफलक पुढे सहज गेलं. जाऊन पोहोचला संघ 36च्या घरामध्ये. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडू आतापर्यंत पेश केले. अजून एक चेंडूचा खेळ यशस्वी असेल. येणार एक चेंडूचा खेळ यशस्वी असेल. मोठा फटका येईल का हे पूर्णपणे नजर असतील प्रदीपवरती. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला की आप शोधून काढल्या क्षेत्ररक्षण मात्र आहे किंवा यस थ्रोपॅक करेल. एक तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होणार. यस विकेटचा पतन. गडी क्रमांक 3 स्तंभूचा असलेला. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज स्तंभूचा आश्रयला. त्यानंतर पहिला विकेटचा पहिला मोठा फटका लगवण्याच्या नादामध्ये मात्र झेल बाद होत असताना पहिला गडी स्तंभूचा आश्रयने म्हणजे असे 3 गडी स्तंभूच्या आश्रयने नवीन फलंदाज गोल येतोय मैदानाच्या आतमध्ये. मंगेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. चला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4थं शतक हाताळण्यासाठी अक्षयला मात्र इथे चेंडू सोपवला गेलाय. आता मात्र शेवटचं शतक म्हटलं तर जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करत असतात फलंदाज. आणि ते शेवटचं शतक हाताळण्यासाठी अक्षयला गोलंदाजीवरती फटका सजवण्याचा प्रयत्न स्टँड केला. इथे ताकद पहा. इथे विकेट होईल का. इथे झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे अडवलं गेलं स्वतःच्या थ्रो मध्ये. आणि इथे वाचवलं गेलं. इथे चेंडू पकडला गेला. थ्रो पेक केला. 2 धावा खर्च केल्या. इथे 2 धावा खर्च करत असताना आतापर्यंत गोलंदाजी पाहतोय. इथे मोठे फटके लगावण्याच्या प्रयत्नामध्ये आपण प्रदीपला पाहतोय. राईट अप ऑर द विकेट. चांगला गोलंदाज आपण पाहिलं समोरच्या क्षेत्रामध्ये योगेश आहे. तिथे योगेश आहे. तिथे चेंडू सुटणार नाही. जिथे योगेश आहे तिथे झेल सुटणार नाही. ही योगेशची ओळख आहे मित्रांनो. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा सातत्याने वनखिसोडे संघाकडून करत असतो आणि आज देखील ते क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय राईट ऑर द विकेट. इथे फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा केला गेला. इथे विकेट मात्र नोचा इशारा केला जातो. यस पंच आमच्याकडे वळले जातात आणि पंच वळत असताना इथे थ्रोचा इशारा केला जाते. थ्रो गोलंदाज म्हणून इथे मात्र
दंडित केलं जाते गोलंदाजाला. येस, लाईन चालू असेल. रन कसा असणार? तर पंच आताच काय असेल त्याने आमच्यापर्यंत पोहोचवा. एक धाव असेल. यस, आताचा बॉल आहे एकच. नो. यस, इथे एक धाव खर्च केली जाते. इथे फटका सजवण्याचा प्रयत्न केला. इथे गतीमध्ये थोडीशी परिवर्तन केली. नोचा इशारा केला जातोय. इथे परत एकदा नोचा इशारा केला जातोय. इथे गोलंदाजाला मात्र इथे दंडित करण्यात आले. इथे थ्रो गोलंदाज म्हणून दंडित केलं जाते गोलंदाजाला. चला नवीन गोलंदाज सज्ज करायचा आहे वनखुसोडे संघ. बेचाळीस धावा धापलगार होते आतापर्यंत आपण पाहतोय. 42 लॉस ऑफ 3 विकेट्स. पहा पुटा चेंडूचा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षणच्या गॅप मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न. यस, इथे थोडासा मिस झाला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. इथे हा ब्रँडन चौकार आला तसं मात्र टाळ्यांचा गजर झाला गेला संघाकडून. इथे चौकार आला. 4 धावांची धावपळ पुढे सरसळला गेला. जाऊन पोहोचला संघ. यस, गोलंदाज सज्ज होते. परत एकदा इथे वाईटचा इशारा येईल. पंच आमच्याकडे वळले जाते. धावफलकावरती जाऊन पोहोचते 47. 47 धावा धावफलकावरती. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना गोलंदाजीवरती गोलंदाज इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र थोडंसं बंबल झाले. इथे थोडंसं थांबवलं गेलं. एक धाव कंप्लीट केली. एक धावीची धावफलक पुढे सरसळला गेला. जाऊन पोहोचला संघ 48. 48 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष असेल. फुलटा चेंडूला पुरेपूर समाचार दिलाय. इथे झेल होणार. फलंदाज बाद होणार. इथे फलंदाज क्रमांक 4 गडी बाद होते. प्रदीप बॅक टू पवेलियन. इथे 4थ्या विकेटचं पतन झालं. 4 विकेटच्या पतनच्या नंतर धावफलकावरती जाऊन पोहोचला संघ 48. 48 धावा धावफलकावरती. इथे एक चेंडूचा खेळ अजून शेष असेल इनिंगचा. ही इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉस का बॉस साठी बोलवणार आहोत. काटी वर्सेस दिलवाडे दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस का बॉस मध्ये. इथे फटका सजवला जातो. इथे पहा फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षण मध्ये चांगलं होत असताना इथे थ्रोबॅक करेल. इथे काय करतोय पहा. इथे थांबवलं जाते. इथे तिसरी धाव घेईल का. इथे मिस स्पिल आणि मिस स्पिलचा पुरेपूर फायदा. चौथी देखील घेण्यासाठी प्रयत्न केलाय. चौथी देखील हो. यस, विकेट होणार. 3 धावा कंप्लीट करतोय. 3 धावींचे धावफलक पुढे सरसळ जाऊन पोहोचेल संघ 51.
51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी हवे असणार आहे 52. चला दोन्ही संघाचे कर्णधार काटे विरुद्ध धिलवाडी संघाचे दोन्ही संघाचे कर्णधार चला 52 धावांचं टार्गेट असेल. मॅचला सुरुवात होते दुसऱ्या इनिंगला. गोलंदाजीवरती गोलंदाज येतो. गोलंदाजीवरती मंगेश. पहा पहिला चेंडू वाईट इथे न दिला. यस नचा इशारा आणि पहिल्या नचा इशारा मात्र येत असताना इथे निर्धाव चेंडूची सांगता चालू. इथे निर्धाव अवंत धावांची भर मात्र खात्यामध्ये ऍड केली. अवंत धावांची धावफलक पुढे सगळं जाऊन पृथ्वी संघ एकच्या घरामध्ये एक धावांनी श्रीगणेशा झाला. 52 धावांचा टार्गेटचा पाठला करत असताना एक धाव खात्यामध्ये ऍड. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडू जर तुम्ही अभिमन्यूला देत असाल तर त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला भेटेल. अभिमन्यू इथे चौकारचा इशारा आला. इथे चौकार येत असताना सुंदर जात असताना 1 बाउंड सीमा रेषेच्या बाहेर येथे हा ब्रँडेड चौकार. 5 धावा धावफलकावरती.
इथे बोलून काढण्याचा प्रयत्न केला, पंचांच्याकडे वाढचा इशारा केला जातो. इथे परत अव्वल जाऊ खात्यामध्ये ऍड केली जाईल. अव्वल जाऊनचे धावफलक सहज जाऊन पोहोचेल संघ 6च्या घरामध्ये 6 धावा धावफलकावरती. इथे पटका सजवला गेला समोरच्या दिशेमध्ये दंडाने ती 1 बाउंस मारत आहे. इथे चौकार आला, चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरळ जाऊन पोहोचला संघ 10च्या घरामध्ये. इथे जोपर्यंत अभिमन्यू आहे तोपर्यंत मॅच संपलेली नाही. इथे जरी तुम्ही 60चं टार्गेट दिलं असतं तरी इथे टार्गेट चेस करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. इथे पहा मोठा पटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. इथे मोठा पटका सजवत असताना बॅटची कट घेतली गेली आणि बॅटची कट घेत असताना इथे अवंत डिक्लेअर झोनमध्ये जाऊन आदळतो चेंडू. 1 धाव मिळेल. 1 धावांची धावफलक पुढे सरळ जाऊन पोहोचेल संघ 11 आकड्यावरती 11 धावा धावफलकावरती. इथे पहा पटका सजवला गेला, हवेमध्ये असेल झेल होणार का? यस, इथे मात्र विकेटचा पतन होणार. फलंदाज पहिला गडी बाद ज्याच्याकडे अपेक्षा होती, ज्याच्याकडे पूर्णपणे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते. वन खुसोडे संघ 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवा. वन खुसोडे संघ राज येतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट हाताळण्यासाठी मात्र राजला आमंत्रण केले. इथे 9चा इशारा. इथे परत एकदा अवंत धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. इथे परत एकदा 9 दिला जातोय. 9 घोषित केला गेला, मात्र थोडासा गोलंदाजावरती दबाव आणला गेला. इथे थोडस दंडित केलं जातं गोलंदाजाला. इथे चांगले गोलंदाजीचे प्रदर्शन करावं लागेल मंगेशला. इथे परत एकदा 9. इथे परत एकदा 9चा इशारा. इथे पहा खराब गोलंदाजी आणि खराब गोलंदाजीचा दर्जा सातत्याने मंगेशच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे खराब गोलंदाजीचा दर्जा होत असताना इथे थोडासा बंबल झाला. इथे थोडासा दबावामध्ये जाताना पाहायला भेटले, कारण विकेट जी होती ती विकेट स्तंभाच्या आश्रयाला गेली. आता मात्र थोडासा दबाव जो होता तो थोडस कमी होताना पाहायला भेटतोय घेरगड संघाचा. कारण ज्या विकेटची आवश्यकता होती, ज्या विकेटची पूर्णपणे प्लॅन केला होता, ती विकेट स्तंभाच्या आश्रयाला जाताना पाहायला नक्कीच भेटले. इथे पहा पटका सजवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव कंप्लीट केले. 1 धावीवरती थांबावं लागेल. 1 धावीचे धावफलक पुढे सरळ जाऊन पोहोचेल संघ 14च्या घरामध्ये 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला आतापर्यंत चेंडू पेस झाले 5. 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष असेल. एक चेंडूचा खेळ पेस असताना गोलंदाजीवरती मंगेश गोलंदाजी करत असताना इथे पटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. थोडीशी बॅटची कडी घेतली होती. क्षेत्ररक्षणच्या हातामध्ये चेंडू जाऊन आदळला, परंतु 1 बाउन्स होता, थोडंसं थांबवलं गेलं इथे फलंदाजाला आणि शतक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावफलकावरती धावा लागतात, त्या म्हणजे 14 धावा धावफलकावरती. हॅलो, चला धुलवाडी संघाचा कर्णधार आणि काटीव संघाचा कर्णधार या टॉस कव्हर्स मध्ये. आता मात्र 18 चेंडूचा खेळ शेष असेल. 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे. आतापर्यंत धावा पाहिले तर 14 धावा 38 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता.
दुसरे शतक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती गोलंदाज येतोय विशाल येतोय गोलंदाजीवरती. पहा गोलंदाजी करण्यासाठी समोर आहे फलंदाज राज आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीवरती पूर्णपणे संघाचा भार असेल, पूर्णपणे जबाबदारी असतील. संघाला विजय करायचा असेल तरी ते प्रयत्न हे करावेच लागतील आणि प्रयत्नाचे पराकाष्ठा देखील करावे लागेल. गोलंदाजी विशाल गोलंदाजीवरती राईट ओव्हर द विकेट. पहा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला समोरच्या दिशेमध्ये. चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. इथे मी आता थांबू शकत नाही. आताच्या पहिल्या षटकासाठी मी थांबलो, परंतु या षटकापासून मी थांबण्यासाठी तयार नाही. इथे फटका लगवत असताना इथे चौकार येतोय आणि चौकारच्या साह्याने धावफलक पुढे सरसळला जाऊन पोहोचला 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज विशालवरती चढवलेले हल्ले. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर काय घडते पहा. इथे क्षेत्ररक्षण आहे, थ्रो करेल. इथे काय घडतं, इथे खराब थ्रोचा मारा आणि खराब थ्रोचा मारा होत असताना इथे एक धाव कंप्लीट करतोय. 1 धावांची धावफलक पुढे सरसळ जाऊन पोहोचेल संघ 21च्या घरामध्ये. 21 धावा धावफलकावरती, 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीवरती विशालला बोलवलं गेले, गोलंदाजीसाठी आमंत्रण केले, दुसऱ्या षटकासाठी प्राचन केले इथे विशालला. इथे फटका सजवला गेला. योगेशच्या बॅटमधून येते, समोरच्या दिशेमध्ये प्रदीप आहे, फील करल. 1 धाववरती थांबवलं जाते आणि 1 धाववरती थांबवत असताना 1 धाव मात्र कंप्लीट करतोय. 1 धावीचे धावफलक पुढे सरसळला गेला, जाऊन पोचला संघ 20च्या घरामध्ये. 20 धावा धावफलकावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. 32 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीचे विशाल गोलंदाजी करत असताना लाजबाब गोलंदाजीचा दर्जा आतापर्यंत आपण पाहतो विशालच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो आपल्या संघासाठी. इथे पहा आकोटाप्याचा चेंडू ठेवला गेला. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथे निर्धाव चेंडू आला आणि इथे थोडंसं कमबॅक मध्ये जात असताना गैरतगड संघ 52 धावांचा टार्गेट आहे. 52 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना 20 धावा धावफलकावरती. इथे पहा कोटाप्याचा चेंडू फुल केलाय. फुल करेल काय? यस, फुल अँड सक्सेसफुल. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. इथे हा ब्रँडेड चौकार. चौकारच्या साह्याने धावफलक पुढे सरसळ जाऊन पोहोचेल संघ 24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावरती. अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही रंगत लढत असताना आपण पाहतोय. अजून जिंकण्यासाठी हवे असणार आहेत त्या म्हणजे 26 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे पहा गॅप कोडून काढण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण आहे चेंडूवरती. इथे काय करते पहा. इथे थ्रो करत असताना 1 धावावरती थांबवलं जाते आणि 1 धावांची धावफलक पुढे सरसळ जाईल. धावफलकावरती जाऊन पोहोचेल 25च्या घरामध्ये. 25 धावा धावफलकावरती. आता मात्र 27 धावांची आवश्यकता. चला काठी संघाचा कर्णधार या टॉस बॉक्स मध्ये. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शेष झाला. शतक क्रमांक दुसरा देखील संपला. दुसऱ्या शतकाचा खेळ देखील संपला. आता जिंकण्यासाठी हवे असणार आहेत 27 धावांची आवश्यकता. 12-27. आपल्या 12 मॅच असतात. हाय का पाणी. तर गोलंदाजीवरती होते प्रदीप भोसले. वाईटचा इशारा. पहिला चेंडू पेश करत असताना वाईट आला. पहा इथे थोडंसं अवंता धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. आता मात्र 26 धावांची आवश्यकता. इथे पहा आकोटाप्याचा चेंडू होता. उसळी देणारा चेंडू उसळी घेतली गेली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचला संघ 26च्या घरामध्ये.
धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती असताना प्रदीपला गोलंदाजी करत असताना इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. जरी वाईट टाकला त्यानंतर थोडस कमबॅक. इथे पहा खोलवा टप्प्याचा चेंडू असताना मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होते आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे मात्र थोडस थांबवलं जाते. गोलंदाजी प्रदीप भोसले. पहा टप्प्याचा चेंडू हवेमध्ये असेल, झेल होणार का? इथे यस, झेल बाद होणार. फलंदाज क्रमांक दुसरा गडी बाद होतोय. दुसरा गडी स्तंभचा असलेला इथे वनकिशोर संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला भेटतोय. अजूनही सामना संपलेला नाही, कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये योगेश खेळत असताना पाहतोय आपण. योगेशला आता पूर्णपणे जबाबदारी उचलाव्या लागतील, जबाबदारी पेलाव्या लागतील. जबाबदारी मात्र पूर्णपणे सामन्याला विजयाच्या दिशेने न्यावं लागेल. जोपर्यंत योगेश आहे तोपर्यंत मॅच अजूनही ऑन आहे. यस, गोलंदाजीवरती प्रदीप भोसले. प्रदीप येते गोलंदाजीवरती. गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाजी सज्ज करत असताना एक विकेटचं पतन देखील झालं. सुनील आलाय राईट अप वरती विकेट. गोलंदाजी करत असताना प्रदीप भोसलेला पाहतोय. त्या पटका सजवण्याचा प्रयत्न केला येतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. ते निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावफलकावरती नजर मारली तर 26च्या घरामध्ये जाऊन अटकलाय. 26च्या आकड्यावरती स्थिरावला गेलाय. 26च्या आकड्यावरती थांबवलं गेले. 26च्या आकड्यावरती अजूनपर्यंत संघ थांबत असताना इथे पटका सजवण्याचा प्रयत्न केला. सरळ मारण्याचा प्रयत्न घेता इथे विकेट किपर पहा लाज आपोआप होत असताना इथे विकेटचं पतन झालं. विकेटचं पतन असताना मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केला गेला यष्टरक्षकाच्या माध्यमातून आणि विकेट क्रमांक तिसरा गडी मात्र स्तंभच्या असलेला तिसरा गडी स्तंभच्या असलेला जात असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अक्षय. 26 धावा धावफलकावरती अजूनही 26 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू 7 असतील. 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीवरती मात्र गोलंदाजी करत असताना प्रदीपला पाहतोय. राईट वरती विकेट हाताळण्यासाठी सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. एक धावांची धावफलक पुढे सरसळला जाईल. धावफलकावरती जाऊन पोहोचेल संघ. सत्तावीस धावा धावफलकावरती. चला शेवटचे शतक हाताळण्यासाठी कोणाला आमंत्रण करतोय पाहूया. गोलंदाजीवरती गोलंदाज येईल. शेवटचे शतक हाताळण्यासाठी योगेश स्ट्राईकला आहे. इथे मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. इथे सामना विजय करून देण्याचा प्रयत्न देखील करेल. इथे 5 चेंडू 5 षटकार देखील लगवू शकतो. 6 चेंडू 6 षटकार देखील लगवू शकतो. 6 चेंडू 6 चौकार देखील लगवू शकतो. इथे अजून काढायचे आहे तुम्हाला फक्त 25 धावा. येणारे 6 चेंडू 25 धावा. इथे 6 6 6 आणि त्यानंतर 4 4 2 अशा धावा काढावे लागतील. ते जर 4 षटकार ठोकले तर सामना त्याच्या दिशेने झोकू शकतो. इथे षटकार लागेल का? गोलंदाजीवरती गोलंदाज येतोय शंकर. राईट अप वर द विकेट. मोठा चेंडू होता. पहिला चेंडू 9चा इशारा केला गेला. एक धाव कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? यस, विकेटचा पतन होणार आणि ते फलंदाज मात्र बाद होणार. 9चा इशारा केला जातो. तो गोलंदाज म्हणून दंडित केलं जातं. इथे गोलंदाजाला दंडित केलं जातं. इथे दंडित करत असताना इथे मात्र तो गोलंदाज मतस्तंभूच्या असलेला रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होणार. अक्षय बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला
पहिला चेंडू न दिला, 1 धाव खात्यामध्ये ऍड केले गेले. नवीन गोलंदाज येते अरविंद. नवीन गोलंदाज येतोय अरविंद, राईट वरच्या विकेट. समोरच्या दिशेमध्ये मारून करण्याचा प्रयत्न केला होता, थ्रो करेल, इथे विकेट होईल का? यस, विकेट होणार. फलंदाज तंबूच्या असलेला तू चल मैं आया. अशी गती होत असताना धावफलकावरती आपण नजर मारली, इथं जाऊन पोहोचलाय संघ 29 आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शेच असेल. 5 चेंडूचा खेळ अजूनही जिंकण्यासाठी हवे असणार आहे, त्यामध्ये 24 धावांची आवश्यकता. 23 धावांची आवश्यकता. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिला. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेष असेल. योगेश मात्र स्ट्राईकला. अरविंद गोलंदाजीवरती, गोलंदाज हाताळण्यासाठी. इथे फटका सजवला गेला. इथे वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाणार. इथे येतोय चौकार. इथे चौकार आला. चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसळ जाऊन पोहोचला संघ 33-33च्या घरामध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 4 चेंडूचा अजूनही खेळ शेष असेल आणि विजय असा की 19 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू 3 षटकार. 3 चेंडू 3 षटकार इथे लगवणं खूप इम्पॉर्टंट असेल. इथे 3 चेंडूवरती 3 षटकार लगवले ते सामना विजयच्या दिशेने नेऊ शकतो. ते थोडंसं अवघड आहे, परंतु अवघडला सोपं करणं खूप. 2 चेंडू झाले. यस, 4 चेंडूचा खेळ अजून शेष असेल. इथे 4 चेंडूचा खेळ शेष असेल मैदानाच्या आतमध्ये. अरविंद इथे पहा, योग्यच्या बॅट मधून आक्रमण केलंय. इथे जसं बोललो तसं घडलं. इथे बॅट मधून षटकार आणि षटकार येताना योग्यच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड षटकार. षटकारच्या सहाय्याने धावफलक पुढे चलसळले जाऊन पोहोचला संघ 39च्या घरामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी असं हवे असणार आहे 13 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 13 धावा. इथे मॅच संपलेली नाही. इथे मॅच मध्ये आता परत एकदा ट्विस्ट येताना पाहायला भेटले. इथे परत एकदा रंग येताना पाहायला भेटतोय. इथे विकेट होईल का काय? यस, फलंदाज बाद होणार आणि जावं लागते स्तंभूच्या आश्रयाला. आता मात्र 2 चेंडूचा खेळ संपला. इथे योगेशवरती अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा मात्र थोडंसं निराश झाल्या. इथे षटकार आला त्यानंतर असं वाटलं होतं की सामना अवंकुसोडी संघाकडून झुकू शकेल का, परंतु त्यानंतर थोडंसं मिस झाला आणि मिस होत असताना विकेटचं पतन देखील झालं. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शेष असेल. येणारे चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी हवे असणार आहे 13 धावांची आवश्यकता. पोटात होतं. इथे निर्धाव चेंडू सांगता होते की देखल्या धूळमध्ये जाऊन आदळतोय. इथे 1च धाव मिळेल आणि 1 धावावरती थांबावं लागेल. आता मात्र 1 चेंडूचा खेळ शेष असेल आणि जिंकायचा असेल 13 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे सामना जवळजवळ घेरा जाते गड संघाकडून झुकताना पाहायला भेटतोय आणि जवळजवळ संघ घेरा जाते संघाकडून विजय होताना पाहायला भेटतोय. 1 चेंडू 13 धावा. सामना जिंकलाय. सामना जिंकत असताना इथे मात्र सामना जिंकतोय घेरला जाते गड संघाचं कौतुक आणि पराभव संघाचं या स्पर्धेमधून आभार असतील. तर या नेक्स्ट इनिंगसाठी आवाज आपण ऐकूया. नवी मुंबईचा आवाज उमेशजी मात्र सनकडे वळते. थोडंसं थांबतो आणि या मॅन ऑफ द मॅचचा किताब असेल ज्याने फटकेबाजी करत असताना चांगली गोलंदाजी देखील केली तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अर्थातच प्रदीप भोसले. या चला थोडंसं थांबतो आणि परत एकदा आवाजामध्ये थोडंसं चेंजेस करतो. उमेशजी मात्र सरांकडे परत एकदा.